चला मंडळी, आज बनवूया खेकड्याचा झणझणीत रस्सा। सगळ्यात आधी खेकडे व्यवस्थित स्वच्छ करून घ्यायचे। व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे खेकड्याचे नांगे तोडून घेऊया। त्यानंतर छोटे छोटे पाय देखील तोडून घ्यायचे आहेत। दोन्ही बाजूचे कवच काढून घ्यायचे आहेत आणि आत असलेला पिसासारखा भाग देखील आपण इथे काढून घेणार आहोत। आता खेकडे 2 ते 3 पाण्यात स्वच्छ असे धुवून घेऊया। खेकड्यांचे छोटे पाय मिक्सर मध्ये घालून पेस्ट बनवून गाळून घ्यायची आहे। गरम तेलात कुटलेला लसूण घालून परतून घ्यायचंय। 1 चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, धणे पावडर घालून मिक्स करून घेऊया। 2 चमचे कांदा खोबऱ्याचं वाटण घालून परतून घ्यायचंय। तयार केलेलं खेकड्यांच्या पायाचं पाणी घालून मिक्स करून घ्यायचंय। गरजेनुसार आणखीन पाणी घालू शकता। रश्श्याला उकळ आल्यानंतर चवीनुसार मीठ घालून मिक्स करून घ्यायचंय आणि खेकडे त्यात सोडायचे। सोबतच 4 ते 5 कोकम घालून मिक्स करून घ्यायचंय आणि 7 ते 8 मिनिटं शिजवून घेऊया। बारीक चिरलेल्या कोथिंबीरने गार्निश करूया। झणझणीत खेकडा रस्सा तयार आहे। रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा।